यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। दौंडमध्ये मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळतं। यावेळेस मराठा आंदोलकांकडून पुणे सोलापूर हा महामार्ग अडवण्यात आलाय, तर शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेत। आपण पाहतोय राज्यभरात खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं जातं, उपोषण देखील केले जात आहे। तर आता दौंडमध्ये मराठा आंदोलक हे रस्त्यावरती उतरल्याचे आपण ही दृश्य पाहतोय। सोलापूर पुणे हायवेवरती मराठा बांधवांनी रास्ता अडवला आहे। त्या ठिकाणी सोलापूर पुणे हायवे मराठा बांधवांकडून अडवण्यात आलाय, तर मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ या ठिकाणी हे आंदोलन केलं जातंय, रास्ता रोको आंदोलन केलं जातंय। या ठिकाणी पोलीस देखील आपण पाहतोय, पोलिसांसोबत त्या ठिकाणी बातचीत केली जाते। तर शेतकरी चक्क बैलगाडी घेऊन या ठिकाणी आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। थेट दृश्य आपण पाहतोय, लोकशाहीच्या माध्यमातून सोलापूर पुणे हा हायवे मराठा बांधवांकडून अडवण्यात आलाय। मोठ्या संख्येने खरं तर मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। तर खरं तर रास्ता रोको करत असताना शेतकरी बैलगाड्या घेऊन या ठिकाणी पोहोचल्याचं आपण पाहतोय। दौंडमध्ये मराठा समाज बांधव एकवटले असून त्या ठिकाणी आता रास्ता रोको केला जातोय, त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसून येतंय। मोठ्या संख्येने खरं तर मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। त्यांची प्रकृती कुठेतरी ढासळत चालली असल्याने आता राज्यभरात मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारचं कुठेतरी लक्ष वेधण्यासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे। दौंड तालुक्यातील यवत परिसरातील ही संपूर्ण दृश्य आहे। त्या ठिकाणी मराठा समाज बांधव एकत्र आला आहे। शेकडोंच्या संख्येने मराठा समाज बांधव रस्त्यावरती उतरला आहे। पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरती यवत हद्दीत मराठा समाज बांधवांनी खरं तर 4 बैलगाड्या आणून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलंय। जवळपास 1 तासाहून जास्त वेळ झाला या ठिकाणी सोलापूर पुणे हा महामार्ग अडवण्यात आलाय। यामुळे महामार्गावरती आता वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्याचं पाहायला मिळतंय। घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाल्यात। तर सरकार नुसतं आश्वासन दाखवत आहे, सरकारनं लवकरात लवकर आश्वासन पूर्ण करण्याची मागणी खरं तर हे मराठा आंदोलक करत आहेत। दौंडमध्ये मराठा आंदोलक रस्त्यावरती उतरल्याचं आपण पाहत होतो। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा खरं तर आज 7वा दिवस आहे। सरकारकडून कशा पद्धतीने आश्वासन दिलं जातंय आणि आश्वासनांची पूर्तता होत नाहीये, त्यामुळे मराठा बांधव हे आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे। त्या ठिकाणी आता सरकारनं लवकरात लवकर आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी देखील मराठा बांधव करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।